लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे खूपच जबरदस्त असा एपिसोड आलेला आहे. कारण ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीचं मिसकॅरेज होऊनही इथे तिने ही गोष्ट लपवलेली असती, पण इकडे विजय आणि वसू ह्या दोघांची सुद्धा चांगलीच वाट लागलेली असते. हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे जीवा आणि नंदिनी बसलेले असतात बाळाबद्दल गप्पा मारत. तेवढ्यातच सिस्टर येते आणि ती म्हणत असते तुमचे डिस्चार्जचे पेपर रेडी आहेत म्हणून. मग आता जीवा तिथून निघून जातो. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, दाखवायचं आहे ना तर काय दाखवावं ना ते सुद्धा समजलं पाहिजे. म्हणजे बघा ना, आता नंदिनी शांत झोपते, आता इकडे डिस्चार्जचे पेपर रेडी करायला गेला आणि हिला लगेचच झोप लागते आणि तेवढ्यात बाळ येतं. काय हे आता बाळ आलेलं असतं आणि ते बाळ येतं आणि डायरेक्टच औषधाच्या बॉटल उचलतं आणि तेव्हा त्या बाळाला वाचवण्यासाठी नंदिनी स्वतःची हालचाल करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की हे जे बाळ आहे ना, त्या बाळाने ते औषध वगैरे घेऊ नये आणि त्यानंतर ते औषध वगैरे त्यानं पिऊ नये असा तिचा विचार असतो. आणि जेव्हा ती त्याला आवाज देते, थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते की अरे बाळा हे बघ, ते औषध घेऊ नकोस, ते पण बाळा काही ऐकत नाही. मग आता शेवटी नंदिनी उठते आणि तिला असं वाटत असतं की आपण पुढे व्हावं आणि त्यानंतर इथे त्या बाळाच्या हातामध्ये असलेली जी औषधाची बॉटल आहे ती काढून घ्यावी. जेव्हा नंदिनी उठते त्यावेळेस तिथे थोडंसं पाणी सांडलेलं असतं फरशीवरती आणि तेव्हा त्या बाळाला वाचवण्याच्या याच्यामध्ये नंदिनीचा पाय घसरतो. आता नंदिनीचा पाय घसरल्यानंतर नंदिनीचा तोल जातो आणि ती पोटावर पडते. इकडे दुसऱ्या बाजूला डिस्चार्ज पेपर रेडी होतं चालले असतात. तेवढ्यातच एक बाई धावतच येते आणि म्हणत असते, अहो तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, एक प्रेग्नेंट स्त्री पोटावर पडली आहे असं सांगण्यात येतं. आणि तेव्हा इकडे सगळ्या नर्स, डॉक्टर वगैरे सगळेजण धावतात, जीवासुद्धा धावतो. आता नंदिनीला ती बाई आणि त्याचबरोबर नर्स हे दोघेही जण उचलून उभा करत असतात. पण नंदिनीला त्रास होऊ लागतो, इतकं पोटात दुखत असतं की काही विचारू नका. त्यामुळे ती काही व्यवस्थित उभी राहत नाही. आता जीवा येतो, पाहतो तर काय नंदिनीची ही अवस्था. तो पाहत असतो तेवढ्यातच नंदिनीच्या बाजूला उभ्या असलेल्या मावशींच्या इथे खांद्यावरच डोकं टाकून ती बेशुद्ध झालेली असते आणि हे सगळं जीवा पाहत असतो. दुसरीकडे आपण पाहतोय मानिनी थोडीशी विचारत असते, टेन्शनमध्ये असते, कारण नंदिनीचा फोन लागत नसतो, जीवा फोन उचलत नसतो. म्हणून तिनं मिथुनला कामाला लावलेलं असतं. मिथुनला म्हणत असते, मिथुन भाऊजी काही करा पण नंदिनीचा फोन ट्राय करत राहा. मिथुन म्हणत असतो, वहिनी काय करू मला समजत नाही, किती वेळा मी फोन ट्राय केलेला आहे पण फोन काही केल्या लागतच नाहीये, आता काय करावं ना ते समजत नाही. पण आता तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. पण तुम्हाला सांगू का, जेव्हा ही लोक बाप होतील ना, आईवडील होतील ना, तेव्हा ह्यांना काळजी काय असते ना ते सगळं काही समजेल. हा पार्थ पण कुठे राहिला काही कळतच नाहीये, किती वेळ झालं सोडवायला गेलाय बायकोला, अजून आला नाही. तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, हो 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 हो, काळजी करण्याची काही गरज नाही, पार्थ हा आलेला आहे आणि पार्थ इथे आलाय असं म्हटल्याबरोबर तो येतो आणि तिथे बसत असतो. मानिनी भाजी निवडत असते. त्याच वेळेला मिथुन म्हणत असतात, काय रे पार्थ मला एक गोष्ट सांग, तू आता नंदिनीला सोडवायला गेला होतास ना, मग नंदिनीला सोडवायला गेल्यानंतर तुला आनंद झाला का? का म्हणजे तू पहिल्या वेळेसच बायकोला इकडे माहेरी सोडून आलास ना, तर तुला कसं वाटलं, काही सांगणार आहेस का? आता पार्थ म्हणत असतो, खरं तर मला ना खूप वाईट वाटलं. म्हणजे कव्या ना अशा माहेरी कधी राहत नाही आहेत, आता पहिल्या वेळेसच त्या गेलेल्या आहेत. पण खरं तर त्यांनी त्यांचा कम्फर्ट चॉईस केला, त्यांना असं वाटतं की तिकडे त्या सेफ असतील. पण असो, आणि मी सोडून आलो खरा, पण हे घर ना कव्याविना अधुरं आहे. म्हणजे घर घर वाटत नाही, रूम रूम वाटत नाही आहे. मग आता तुला एवढा उशीर कसा काय झाला येण्यासाठी तेच तर मला कळत नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अगाई काय सांगता, तिथे एवढा मानाचा मोठा थोरला जावई आहे म्हटल्यावर त्याचे लाड हे सगळं काही होणार ना. मग सासूबाईंनी मस्त कचोरी केली होती, बिर्याणी बनवली होती, त्याचबरोबर गरमागरम भजी होती. आता ही कॉम्बिनेशन काही कळलं नाही बरं का, पण असो. मग आता इकडे तो म्हणत असतो, एवढं सगळं काही खाल्लंय म्हटल्यावर. मग आता मानिनी म्हणत असते, मिथुन भाऊजी आता पार्थने एवढं सगळं काही खाल्लंय म्हटल्यावर त्याला इथे जेवायचं नसेल. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही नाही बाबा, मला तर थोडीसुद्धा पोटात जागा नाही. मग आता मानिनी म्हणत असते, जाऊ द्या मिथुन भाऊजी, तो मटणाचा रस्सा वगैरे आपणच खाऊयात, आता त्याच्यावर ताव मारूयात. मग पार्थ म्हणत असतो, अगाई मला ना थोडीशी भूक लागल्यासारखी होते. मग मिथुन म्हणत असतात, खरंच रे पोरांनो, खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तुमची पोरं जन्माला येतील ना, तेव्हा ते मटणच खरंच जन्माला येतील. आई बाबा नंतर म्हणतील आणि अगोदर मटणच म्हणतील, बरोबर की नाही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काहीही असू देत बाबा, पण बघ ना आई, आता तुला काय झालंय, तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे ठीक आहे बाबा, असं नाही की मला एकट्या काव्याचीच काळजी आहे, मला इथे नंदिनी आणि जीवाची सुद्धा काळजी आहेच. बघ ना, नंदिनी सकाळपासून गेली आहे, अजून ती आली नाहीये, जीवासुद्धा आला नाही. नंदिनीला मी फोन करते, ती फोन उचलत
उचलत नाही, जीवासुद्धा फोन उचलत नाही. काय करावं ना काही कळत नाही. खूप जास्त टेन्शन झालं आहे बघ. मग पार्थ म्हणत असतो, असं कसं काय फोन उचलत नाही, नेमकं गेले आहेत कुठे आणि आणखी आले कसे नाही आहेत, हा विचार आता इकडे त्याच्या मनामध्ये आलेला असतो. मग आता तो म्हणत असतो, थांबा मी सुद्धा फोन करून बघतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे आता नंदिनीला आतमध्ये डॉक्टर घेऊन गेलेले असतात, कारण ती बेशुद्ध पडलेली असते. इकडे जीवा बाहेर असतो आणि जीवा बाहेर असताना आपण पाहतो तो आता फक्त आणि फक्त इथे फेऱ्या मारत असतो आणि फेऱ्या मारत असताना त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच आता तिकडे समोर त्याच्या डॉक्टर येऊन उभ्या राहतात आणि त्या म्हणत असतात, स्वारी मिस्टर जीवा देशमुख, स्वारी, आम्ही बाळाला नाही वाचवू शकलो. असं म्हटल्याबरोबर जीवाचे डोळे लाल भडक झालेले असतात, मोठे झालेले असतात, डोळ्यातून अश्रू उघडू लागलेले असतात. या क्षणाला त्याला काय करावं काय नाही हे समजत नसतं. पूर्ण थंड पडलेला असतो. चेहऱ्यावर, गालावर, तोंडावर हात फिरवत असतो आणि त्यानंतर झालेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. गाणं सुरू झालेलं असतं, कल्लोळ कल्लोळ. त्यानंतर एक एक पाऊल टाकत नंदिनीकडे जात असतो. जेव्हा नंदिनीच्या समोर जाऊन उभा राहतो तेव्हा त्याला काय करावं ह्या गोष्टी समजत नाहीत. आता नंदिनी जेव्हा जीवाला पाहते तेव्हा मात्र नंदिनी रडायला सुरुवात करत असते. एवढी रडत असते की काही विचारू नका. त्याच वेळेला जीवा आता नंदिनीच्या पोटावर हात ठेवणार तेवढ्यातच नंदिनी पटकन त्याचा हात बाजूला करत असते आणि त्यानंतर जीवाला धक्काच बसतो. पुन्हा एकदा पाये इथे हल्ले जातात. तो पूर्ण हल्ला जातो आणि त्यानंतर तो नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करतो. आता नंदिनीसोबत उभं राहणं, तिला सपोर्ट करणं, तिची साथ देणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. म्हणून तो आता नंदिनीला आधार देण्याचं काम करतो. स्वतःसुद्धा खचून गेलेला असतो, पण ह्या परिस्थितीमध्ये नंदिनी फार खचलेली आहे ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून तो आता नंदिनीच्या समोर जाऊन बसतो आणि त्यावेळेला मात्र नंदिनी लगेच इकडे आता त्याच्या मिठीत शिरत असते, रडत असते. जीवा तिला दोन्ही हातांनी तिचा चेहरा ओंजळीत धरतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आता नंदिनी जीवाला स्वारी म्हणत असते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, तू का स्वारी म्हणतेस, यामध्ये तुझा काय दोष आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, स्वारी जीवा स्वारी, मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकले. मला ह्या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतोय. जीवा प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा. असं म्हणून नंदिनी आता लगेच इकडे जीवाच्या मिठीत शिरून रडायला सुरुवात करत असते. त्यानंतर मात्र गाणं तर सुरूच असतं प्रेक्षकांनो. पण इकडे जेव्हापासून ती प्रेग्नेंट राहिली आहे, जेव्हापासून ते बाळासाठी प्रयत्न करतायत, जेव्हापासून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात तेव्हापासूनचा प्रत्येक क्षण इथे जीवा आणि नंदिनीला आठवत असतो. केलेली ती प्रेग्नेन्सी टेस्ट, जीवा म्हटल्याला मी बाबा बाबा होणार आहे, तू आई आई होणार आहेस, ते सगळं काही आता इकडे त्या दोघांना आठवत असतं. दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो वसू म्हणत असते, ह्या नंदिनीने सुद्धा ना नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय. सकाळी गेलेली आहे ही आणि आता संध्याकाळचे 10 वाजत आलेत तरीसुद्धा अजून हिचा यायचा पत्ता नाही आहे. नेमकी ही असेल कुठे, गेली कुठे, त्यासुद्धा गोष्टी काही केल्या समजत नाही आहेत. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, जरा शांत बसाल का. अहो विजयराव, खरं खरं सांगा, तुम्ही नक्की नंदिनीलाच धडक दिली होती ना. अहो नंदिनीचं बाळ थांबलंय की राहिलंय हे सुद्धा माहिती नाही आहे. आता विजय म्हणत असतो, हो आता मी जाऊन बघतो ना की नंदिनी कुठे आहे, तिचं मिसगॅरेज झालं आहे का, बाळ गेलं आहे का नाही गेले. तुम्हाला सांगू का सासूबाई, अहो 101% बाळ गेलं असणार आहे, कारण नंदिनीला एवढ्या जोराची धडक लागली ना की काही विचारूच नका. मग आता वसू म्हणत असते, पण मग ती आली आणखी घरी का नाही, आणि घरच्यांनासुद्धा माहिती आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही आहे. त्याच वेळेला इकडे वसू म्हणते, मी जाते आणि मानेला विचारते. मग आता विजय म्हणत असतो, काय वेड्यात का तुम्ही जर जाल ना आणि विचाराल ना तर सर्व संशय तुमच्यावरच येईल. ती लोक उलट तपासणी घेतील तुमची आणि तुम्हालाच उलट प्रश्न विचारून हैराण करून सोडतील. त्याच वेळेला वसू म्हणत असते, हो तुम्ही बोलताय ते सुद्धा बरोबर आहे, पण इथे नंदिनीचं काय झालं असेल ते कळत नाही ना. मग आता विजय म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू. अहो एवढ्या जोरात धडक बसलेली आहे ना, अहो बाळ डेफिनेटली गेलंच असणार आहे आणि तुम्ही नका हो काळजी करू, तुम्ही जरा थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा ना. मग आता ती म्हणत असते, कसा विश्वास ठेवायचा आहे तेच मला कळत नाही आहे. अहो ती नंदिनी अजून आली नाही आहे घरी, आणि जर घरी आली नाही तर नेमकी ती गेली कुठे आणि झालं काय असेल. तेव्हा विजय म्हणत असतो, हे तुम्ही बोलताय ना ते अगदीच बरोबर आहे. एवढा उशिरापर्यंत ही लोक गेली तरी कुठं हा सुद्धा प्रश्न आहेच. मग आता लगेचच इकडे वसू म्हणत असते, आपण चला कमीत कमी खाली जाऊन तरी पाहूयात ना नेमकं काय झालंय काय नाही म्हणून विजयराव, आणि मला सांगा गाडी कुठे लावली.
त्यावर विजय म्हणत असतो, पार्किंगमध्ये लावलेली आहे. मला तर वाटतंय गाडी लपून ठेवूया किंवा विजयराव चला मला असं वाटतंय की आपण सरळ सरळ जाऊया आणि त्यांच्यासमोर सर्व गुन्हा कबूल करूया. आता इकडे मिथूनचा आवाज आलेला असतो की नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण आलेले आहेत वसुताई. असं म्हटल्याबरोबर नंदिनी आली आहे ही गोष्ट तिच्यासाठी धक्कादायकच असते. पण आता इकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी यांना जवळपास संध्याकाळचे 10 वाजून गेलेले असतात. आता मानिनी त्यांची आल्याबरोबर शाळा घ्यायला सुरुवात करते. मानिनी म्हणत असते, अगं ये काय झाले तुला, तू अशी का दिसतेस, अस्वस्थ आहेस, सगळं काही ठीक आहे ना. आणि नंदिनी काय गे हे, किती फोन केले तुला. आणि जीवा मेल्या, तुला सुद्धा फोन लावता येत नव्हता का रे. आणि काय रे कुठं होतात एवढा वेळ, आता तू आली आहेस ना त्यामुळे मला ना थोडंसं बरं वाटतंय, माझ्या ना जीवात जीव येतोय बाई. असं म्हणून मानिनी आता नंदिनीला मिठी मारते. आता नंदिनीला मिठी मारल्यानंतर नंदिनीला त्रास होऊ लागतो. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, का गं काय झालं, ए जीवा पटकन पाणी आण बरं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी आणतो पाणी. मग आता पटकन पार्थ नंदिनीला पाणी आणून देतो आणि ती पाणी पित असते. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, बरं झालं बाई. पुन्हा एकदा मिठी मारते. पण नंदिनी आता मानिनीला अडवू शकलेली नसते, कारण तिला तेवढा त्रास होत असतो, पोटात दुखत असतं आणि त्यामुळे मात्र आता ती इथे गयावया करत असते. आणि त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, तुमचा मूड ठीक नाही आहे दिसत, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का नंदिनी, आई उठ ग 2 मिनटं. असं म्हणून तो आता नंदिनीच्या बाजूला बसतो आणि म्हणत असतो, तुम्हाला सांगू का, तुमचा मूड ना असा इथे ठीक होणार आहे ना हे ऐकल्यानंतर. अहो काव्या गेल्या ना त्यावेळेस त्यांनी इथे एक रेकॉर्डिंग करून ठेवली आणि ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली ना तर बघा तुमचा मूड कसा फ्रेश होतोय. तर आता तिथे वसू आणि विजय हे दोघेही जण जिन्यामध्ये येऊन पाहत असतात. त्याच वेळेला आता इकडे पार्थने रेकॉर्डिंग लावलेली असते काव्याची आणि काव्या म्हणत असते, देशमुख ऐकलत का, मी इथे जी आत्ता टेस्ट झाली ना त्यामध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहे. आणि तुम्हाला सांगू का देशमुख, हे सगळं कोणामुळे शक्य झालेलं आहे, तर हे फक्त आणि फक्त इथे माझ्या ताईमुळे शक्य झालेलं आहे. कारण आज जर ताई माझ्या सोबत नसते, ताईनं मला सपोर्ट केला नसता तर माझं काहीच झालं नसतं. नाहीतर प्रत्येक वेळेस ना माझं IAS होण्याच्या स्वप्नामध्ये काही ना काही आडवं येतच आहे. प्रत्येक वेळेस काही ना काही गोष्टी होतातच, पण आत्ता मात्र अजिबात तसं काही झालेलं नाही आहे. आज खरं ह्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मला ताईलाच द्यायचं आहे असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता पार्थने ती रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर नंदिनी विचार करत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा माझं झालेलं मिसकॅरेज हे काव्याच्या स्वप्नाच्या आड येता कामा नये. काव्या IAS होणार आहे, मग ती IAS होणारच. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तिचं हे स्वप्न भंग व्हायला नको. असं म्हणून आत्ता हे झालेलं मिसकॅरेज मला लपूनच ठेवावं लागेल असा ती विचार करत असते. आणि त्यानंतर खूपच मोठा धक्कादायक असा निर्णय नंदिनी घेत असते. सोबतच आता पार्थ म्हणत असतो, तुम्हाला काय झालं, आवडलं ना, म्हणजे हे काव्याने केलेलं रेकॉर्डिंग वगैरे आवडलं ना. मग त्या मानिनी म्हणत असते, पण नंदिनी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एवढा उशिरापर्यंत कुठे होतात. मग आता लगेचच नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणत असते, त्याचं काय झालं ना, आम्ही चौपाटीवर गेलो होतो. काय चौपाटीवर आत्ता, अगं वेडी आहेस का नंदिनी, अगं तुला 2रा महिना सुरू झालाय, ह्या दिवसामध्ये बाहेरचं खाणं बाहेर फिरणं टाळायला पाहिजे, किती म्हणून काळजी घ्यायला हवी. आणि तू चक्क चौपाटीला गेली होतीस. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, ही नंदिनी सरळ सरळ खोटं का बोलते, अरे हिचा तर अपघात झालाय आणि ही चौपाटीला गेले असं म्हणती. मग आता ती पुन्हा एकदा जीवाकडे बघते आणि खानाखुणा करत असते. मग आता वसू म्हणत असते, अगं चौपाटीला का पण. त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, अगं अहो आई काय झालं ना, माझा म्हणजे मूड झाला की मला ना चौपाटीला जायचं होतं म्हणून. त्याच वेळेला आता इकडे जीवासुद्धा तिला साथ देतो आणि तो म्हणत असतो, हो आई काय झालं ना, इकडे तिचा फोन आला आणि फोन आल्यानंतर ना ती म्हणाली की मला चौपाटीला जायचे आणि म्हणून चौपाटीला गेले, पण तिथल्या वाळूमध्ये ना माझा पाय मुरगळला. आता हे विजय आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघांनी सुद्धा ऐकलेलं आणि ऐकल्यानंतर आता दोघेही जण पटकन त्यांच्या गेस्ट रूममध्ये येतात, दरवाजा बंद करतात. आणि त्यानंतर वसू म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, ह्या नंदिनीचा एवढा मोठा अपघात झालाय, तो घडून आणलाय, ही गोष्ट ही सर्वांपासून का बरं लपून ठेवते, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरते असं तिचं म्हणणं असतं. पण आता विजय म्हणत असतो, बहुतेक ती घाबरली असेल घरच्यांना आणि घरच्यांना तिला सांगायचं नसेल. खरं खरं सांगा विजयराव, तिने तुम्हाला पाहिलं तर नव्हतं ना, जर तिने तुम्हाला पाहिलं असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो हां, खरं खरं सांगा. तेव्हा विजय म्हणत असतो, नाही हो मला तिने नाही पाहिलं आहे. आणि त्यावेळेला मग ती म्हणत असते, मग तिनं तुम्हाला नाही पाहिलं तर मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या कशामुळे झाल्यात आणि ती अशी खोटं का बोलत आहे. तुम्हाला सांगू का, अहो हे बघा एक गोष्ट सांगतो,
मी एवढ्या जोरात तिला धक्का दिलाय ना, आणि तो धक्का दिल्यामुळे ना तिचं डेफिनेटली मिसकॅरेज झालेलंच आहे. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगत आहे. आत्ता ती जे काही बोलते ना, ती सरळ सरळ खोटं बोलत आहे, तुम्हाला सांगते. पण ही नंदिनी नेमकं मिसकॅरेज झालेलं लपून का ठेवते आणि कशामुळे लपून ठेवते तेच मला काही कळत नाही. नेमकं ह्या दोघांचा प्लॅन काय आहे. पण तुम्हाला सांगू का, इथे त्यांना ना मुलगी होणार होती, आणि त्याचबरोबर ह्या दोघीजणीसुद्धा खूप जास्त धाडशी आहेत ना. कधी काय करतील ना काही सांगता येत नाही. पण नंदिनीच्या चेहऱ्याकडे आणि त्या सगळ्या गोष्टीकडे बघून ना खूप जास्त ना इथे ती थकली आहे असं लक्षात येत होतं. तेव्हा विजय म्हणत असतो, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, काय करायचंय असं कसं म्हणू शकता तुम्ही, मला सांगा. जर तुम्हाला कव्याला इथे अपघात घडवायचा होता, कव्याचा, तुम्ही नंदिनीचा अपघात घडून आणलेला आहे, आणि तुम्ही सरळ सरळ म्हणत आहात की जाऊ द्या ना, काय करायचं आहे म्हणून. विजयराव, तुम्ही हे काय बोलतात, तुमच्या गोष्टी लक्षात तरी येत आहेत का, तुम्ही असं कसं बोलू शकता, असं वसू म्हणत असते. त्याच वेळेला आता विजय म्हणत असतो, मग काय करू, आता जाऊ का त्यांच्यासमोर आणि त्यांना सांगू का की मला ना कव्याचा अपघात घडून आणायचा होता आणि नंदिनीचाच माझ्याकडून अपघात घडलाय. मग त्यांना तर आयतच कुलीत हातामध्ये मिळेल आणि ते उचलतील मला आणि सरळ सरळ जेलमध्ये नेऊनच टाकतील, बरोबर की नाही. काय हो आत्याबाई, असंच का. तेव्हा ती म्हणत असते, नाही 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 नाही, तसं नाही. पण तुम्हाला सांगू का, आता काही जरी झालं ना तरी आपल्याला सर्वांसमोर जावं लागेल आणि आपल्याला काहीच माहिती नाही असे चेहऱ्यावर हावभाव घडवावे लागतील. मग आता विजय म्हणत असतो, अगोदर आरशामध्ये चेहरा बघा. मग आता वसू म्हणत असते, 1 मिनिट, ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात मी सिनियर आहे, समजलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका, आणि तुम्हाला जर यायचं नसेल ना तर तुम्ही इथेच बसा. मी पटकन जाऊन थोडासा कानोसा घेते की आणखी ती लोक काय बोलतायत म्हणून. असं म्हणून आता वसू पुन्हा खाली यायला सुरुवात करते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, विजय पुन्हा ती गेल्यावर म्हणत असतो, एवढा मोठा धक्का बसूनही मिसकॅरेज झालं नाही आहे, म्हणजे बाळ आणखी चांगल्या अवस्थेत आहे, बाळाला काहीच झालं नाही आहे, असं इकडे आता तो बोलू लागतो. त्याचबरोबर आपण पाहतो इथे आता मानिनी दोघांवरती चिडलेला असतो. आता कारण पार्थसुद्धा म्हणत असतो की मला जर ही आयडिया माहिती असती ना तर मी इकडे काव्याला ना माहेरी सोडण्याऐवजी मस्त बीचवर घेऊन गेलो असतो. मग आता ती त्याला एक फटका मारते आणि म्हणत असते, काय चाललंय रे, तुझं काय चाललंय, तू वेडा आहेस का. मी त्यांना समजवते आणि तू सरळ सरळ त्याला घेऊन जायचं असं म्हणत आहेस. तुझी हे सगळं करण्याची बोलण्याची हिंमत कशी झाली नाही, काय काय चाललंय काय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते, हे बघा, मी तुम्हा दोघांना सुद्धा एक गोष्ट सांगत आहे. तुम्ही आत्ता चौपाटीवर वगैरे गेलात ना, ती गोष्ट चांगली आहे. पण मला ना नंदिनी तुझं कळतच नाही. तुला आत्ता ऑलमोस्ट जेमतेम 2 महिने झालेत. बाई, तुझं सगळंच लवकर आहे, म्हणजे तुला डोहाळेसुद्धा लवकर लागलेत. त्याचबरोबर तुला फिरावंसं वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या आणि विचित्रच आहेत. मला तर समजतच नाहीत बाई नंदिनी. पण असो, जे काही आहे ना ते चांगलंच आहे. मग आता इकडे तुला सांगू का, ते तिकडचं सगळं काही जे जंक फूड वगैरे आहे ना, म्हणजे भेळ, त्यानंतर पाणीपुरी, रगडापुरी, जे काही तुम्ही खाताय ना ते सगळं नाही खाल्लं पाहिजे. ह्या अशा दिवसामध्ये नाही खाल्लं पाहिजे. आणि काय रे मेल्यांनो, मला जेवढी काव्याची काळजी आहे ना तेवढीच मला माझ्या नंदिनीची सुद्धा काळजी आहे, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होणार आहे, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, असं नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, बघितलं का, आपल्यापेक्षा जास्त हिला तिच्या सुनांची आणि नातवंडाची काळजी, आपली तर तिला आता काळजीच नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे मिथून म्हणत असतात, हो हो हो, अगदी बरोबर बोलताय बघा तुम्ही. त्याचं काय आहे ना, आता ना हे आईबाबा होणार आहेत ना, आणि आईबाबा झाल्यावरच ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजतील बघा. आपण आत्ता काही बोलायला नको, असं मिथून काका म्हणत असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो भाऊजी, तुम्ही ना अगदीच बरोबर बोलताय. पण मला एक गोष्ट सांग जीवा, तिकडे वाळूमध्ये काय काय केलं. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, नाही आई, काय झालं ना, खरं तर उशीर का झाला, तिथे वाळूमध्ये चालत असताना ना इथे माझा ना थोडासा पाय मुरगळला, आणि पाय मुरगळल्यामुळे ना मला थोडंसं पेन होत होतं, बस एवढंच, बाकी काहीही नाही. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, हो तू बोलतेस ना ते बरोबर आहे. पण आता तुला एक गोष्ट सांगू का, आता तुला 2 महिने आहेत, आणि जोपर्यंत आता तुमची प्रेग्नेन्सी आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत ना तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या नजरे आडून सुद्धा इथे काढणार नाही आहे. आता काव्या एकदा माहेराहून आली ना, मग आता तुमची सगळी काळजी, सगळ्या गोष्टी मी इथे व्यवस्थितच घेणार आहे, समजलं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, जेव्हापासून शारदाताईंनी त्या गोष्टी सांगितल्यात ना तेव्हापासून माझ्या ना जीवाला थोडासा घोरच लागलेला आहे बाई नंदिनी. उगचच दुसरंच काहीतरी व्हायला नको, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. आणि तेव्हा नंदिनीला मात्र आता इकडे थोडासा त्रास होऊ लागलेला असतो.
तेव्हा मानिनी म्हणत असते, काय झालं नंदिनी, तू ठीक आहेस ना, सगळं काही ठीक आहे ना, तुला कसला त्रास होतोय का? मग आता जीवा म्हणत असतो, अगाई काय आहे ना, आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेरून थोडंसं दमून आलोत ना, त्यामुळे कदाचित तिला त्रास होत असेल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे तिनं आराम करणं थोडंसं गरजेचं आहे. बरं बरं ठीक आहे, ऐक ना जीवा, मी काय म्हणते, तिला ना खोलीमध्ये घेऊन जा आणि खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर ना तिला थोडासा आराम करायला दे, म्हणजे तिला थोडंसं ना बरं वाटेल. मग आता जीवा तिला खोलीमध्ये घेऊन जातो. इकडे आता लगेचच मानिनी म्हणत असते, चला चला, झोपायचं नाही आहे का, एकदा का झोपलं का तर आता इकडे, हो मला सुद्धा खूप झोप आली बाबा, कारण आता ना मी काका आजोबा होणार आहे, काका होणार आहे बाळांचा. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय चाललंय मिथून भाऊजी तुमचं, तुम्ही काका होऊन झालेले आहात, आता तुम्हाला कोण व्हायचं आहे, तर तुम्हाला आता काका आजोबा व्हायचं आहे, समजलं. मग तेव्हासुद्धा तुम्हाला इकडे रात्री जागावेच लागणार आहेत. हो, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, मला ना काका आजोबा व्हायचे आणि मला ना बऱ्याच रात्री इथे जागाव्याच लागणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचसोबत आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण त्यांच्या खोलीजवळ येऊन पोहोचतात. आता दोघेही जण खोलीजवळ आल्यानंतर इकडे नंदिनीला रडायला येत असतं. तर आता इकडे नंदिनी त्याला म्हणत असते, जीवा, तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी ऐन वेळेला खोटं का बोलले. खरं तर आपण ठरवलं होतं की घरच्यांपासून काहीही लपवायचं नाही आहे, घरच्यांना सगळं काही खरं सांगायचं. पण ऐनवेळी मी का निर्णय बदलला याचं तुम्हाला वाईट वाटत असेल ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ते समजलं मला, तू फक्त आणि फक्त हा निर्णय काव्यामुळे बदलला आहेस. तुला असं वाटलं की जर तू आत्ता हे सगळं काही सांगितलंस तर काव्याचं IAS व्हायचं स्वप्न आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा येऊ शकतो, ती अभ्यासावर फोकस करू शकली नसती आणि आणखी तिला काही हेल्थ इश्यू झाले असते, म्हणून तू ह्या गोष्टी सांगितल्या नाहीस ना. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो, कारण मला आता काव्या नेहमी बरोबर बोलते, कारण तिच्या प्रत्येक एक्झाममध्ये असं काहीतरी होतं, पण आत्ता माझ्यामुळे तिच्या एक्झाममध्ये काही व्हायला नकोय. मग आता जीवा म्हणत असतो, मग आता खरं कधी सांगायचं, आईला हे सगळं काही घरी कधी सांगायचं, असा प्रश्न तो नंदिनीला विचारत असतो. पण नंदिनी मात्र प्रश्नाचं उत्तर न देताच दरवाजा उघडते आणि बेडरूममध्ये जाते. आता जेव्हा बेडरूममध्ये दरवाजा उघडून जाते तेव्हा जीवा पुन्हा तिच्या पाठी येतो आणि म्हणत असतो, नंदिनी, कधी ना कधी तरी आपल्याला हे खरं सांगावंच लागणार आहे ना. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? अगं, लपून ठेवलं तर आणखी बऱ्याच काही गोष्टी इथे होऊ शकतात, मग सांगायला तर पाहिजे ना. पण नंदिनीचं लक्ष जीवाच्या बोलण्याकडे अजिबातच नसतं. बेडवर बसलेली असते आणि समोर पाळणा असतो. त्या पाळण्याकडे एकटक ती पाहत असते आणि रडायला लागलेली असते. तेव्हा जीवाच्या लक्षात येतं की नंदिनीला काय आणि कशा पद्धतीने त्रास होत असेल म्हणून. मग आता जीवासुद्धा त्या पाळण्यावरून हात फिरवत असतो. त्याला आठवतं की कशा पद्धतीने त्याने मानिनी आणि इथे वसूसमोर पाळणा आणून ठेवला होता. तेव्हा वसूने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अरे वेडा आहेस का तू, हे बघ असा पाळणा कोण आणतं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे बाळ जन्माला येण्याअगोदर पाळणा अजिबातच आणायचा नसतो, ही साधी गोष्ट तुला समजतच नाही का, असं इकडे ते बोललेले असतात. त्याच वेळेला आता इकडे जीवा स्वतःला दोष देऊ लागतो, रडत असतो आणि म्हणत असतो, नाही नाही, हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. आई बरोबर बोलत होती, मी जर हा पाळणा आणला नसता तर हे सगळं काही झालंच नसतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही जीवा, शांत व्हा, हे बघा तुमचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही दोष नाही आहे. नाही नंदिनी, हे सगळं फक्त आणि फक्त इथे माझ्यामुळे झालेलं आहे, मी जर पाळणा आणला नसता तर हे सगळं काही झालंच नसतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर जीवा ढसाढसा रडत असतो आणि तेव्हा नंदिनी आता इकडे त्याला मिठीत घेत असते आणि रडण्यापासून सावरण्याचा, थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. नंदिनी सुद्धा रडत असते, दोघांनाही अश्रू अनावर झालेले असतात. पण आता मात्र जीवा म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची नंदिनी, इथून पुढे हे असलं काहीही करायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर नंदिनी, मला माफ कर, ह्या सगळ्या गोष्टीला मी कुठेतरी जाऊन जबाबदार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर नंदिनी आता जीवाला पुन्हा म्हणत असते, नाही जीवा नाही, प्लीज तुम्ही शांत व्हा, हे बघा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही इथे करू नका, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इथे विचार करण्याची आणि स्वतःला दोष देण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकट्या का दोषी नाही आहेत तुम्ही एकटेच, हे बघा तेवढीच दोषी मी सुद्धा आहे. प्लीज शांत बसा ना. तुम्ही पाळणा आणला पण मी सुद्धा त्याला साथ दिलीच ना,
हे सगळं काही आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खरं सांगतोय मी, दोष माझाच आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. सोबतच आपण पाहतो रडत असतो आणि रडत असताना आता इकडे मात्र नंदिनी त्याला शांत करण्याचं काम करत असते. म्हणत असते, जीवा रडू नका, प्लीज शांत बसा, प्लीज शांत बसा, म्हणून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण जीवा मात्र शांत बसत नसतो. सगळा दोष तो स्वतःला देत असतो. त्याला असं वाटत असतं की आई म्हणत होती पाळणा आणू नकोस म्हणून, पाळणा हा नेऊन दे म्हणून, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता नंदिनी म्हणत असते, ही जी काही गोष्ट आहे ना, काही जरी झालं ना तरी ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही. आपण आता काव्याचे जवळपास 7 महिने, तोपर्यंत जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होत नाही, एक्झाम होत नाही, तोपर्यंत ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही, असं इकडे ती बोलत असते. मला वचन द्या की तुम्ही मला ह्या गोष्टीमध्ये साथ द्याल आणि ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही, ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवायची, असं नंदिनीचं म्हणणं असतं. तेवढ्यातच आता मानिनी तिथे येत असते आणि मानिनी म्हणत असते, नेमकं काय लपून ठेवायचं आहे, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात, काय माझ्यापासून तुम्हाला लपून ठेवायचं आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र जीवाचं आणि त्याचबरोबर इकडे आता ह्या नंदिनीचं लक्ष मानिनीकडे जातं आणि मानिनीकडे लक्ष गेल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे नंदिनी आणि सोबतच जीवा हे दोघेही जण काय उत्तर देतील हे पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.